हे रील आजपासून नाही तर कालपासूनच सुरू झाली. काल दिवसभराचा प्रवास करून शेवटी पोहोचलो आम्ही बैतुल्ले. न्यायालय आम्हाला आमचा पी साहेब आला. पी म्हणजे आमचा पूर्वेश. याले तर ओळखतच ना तुम्ही सर्व. दिवसभराचा प्रवास करून एवढं थकल्यासारखं वाटू राहिलं की असं वाटू राहिलं कधी घरी जातो कधी पसरतो. पण पूर्वेशाला त्याचा लाड केला तर आता मला बरं वाटू राहिलं. पण घरी आल्याबरोबर पूर्वेशच्या बॅगा हुसकणं सुरू झालं की आजी आपण काय काय खाऊ आणला माझ्यासाठी. आणि एका बॅगले कोणालाच हात नाही लावू दे, ना बॉटलले ना बॅगले ना कायले. आणि तुमच्या बहीण भावाची लेकर असेच क्यूटपणा करते का बरं? नक्की कमेंट मध्ये सांगा. मग थोडा वेळ आराम केला, मग केलं बाबा लॉगिन. दिल्लीला जा, मुंबईला जा, काम बंद नाही ठेवता येतं. वर्क फ्रॉम होमचा हाच एक फायदा आहे की आपण कुठेही गेल्यावर आपलं काम आपण करू शकतो. आज तर मी एवढी थकली काऊन की दिवसभराचा सारा प्रवास झाला ना, आता रात्रभराची ड्युटी झाली. चला झोपतो बाबा मी मस्त आता. आणि 3-4 घंटे झोपत नाही तर मला मायानं उठून दिलं काऊन की आजची आहे मोठी आषाढी एकादशी. तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडनं आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पण घरी आल्यावर पाहतो तू उपासाचं फराळाचं सर्व रेडी होतं. मला हाय उपास कमी, हे जेवण जास्त वाटू राहिलं. हे मी एकटीसाठी नाही आहे बरं. तुम्हाला वाटतं मी एकटीच खातो, सर्व फॅमिलीसाठी आहे एवढं मोठं. चला भेटू.